काही लोकांचं असं म्हणणं आहे की घरात मुलगी पाहिजे, मुलगी असली की आईला मदत करू लागते. पण आमच्या घरात हे चुकीचं ठरतं. कारण माझा सार्थ जे काम सांगितलं ते करतो आणि आवडीने करतो. इडलीच्या शिल्लक पिठात मग मस्त कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, कोथिंबीर आणि मीठ टाकून मस्त आज अप्पे करायचा प्लॅन ठरला. दही ऑप्शनल आहे, जर आंबट आवडत असेल तर टाका. त्यानंतर हे अप्प्याचं भांडं मी ऑनलाईन फ्लिपकार्टवरून मागवलं आहे. खूपच छान निघालं आहे. मग अप्प्याच्या भांड्यात तेल छान पसरून घेऊन हे सारण थोडंसं पातळ करून अप्प्याच्या भांड्यात टाकून घेतलं. या अप्प्याच्या भांड्याला की नाही छान असं काचेचं झाकण आहे, त्याच्यामुळे अप्पे झाले नाही हे सगळं दिसून येतं. आणि हे अशी आपण रव्याची पोळी जशी करतो तसंही तुम्ही हे सारण तव्यावर पसरवून त्याची पोळी करू शकता. अप्पे व्हायला थोडे वेळ लागतात, त्यामुळे मुलांमध्ये एवढे पेशन्स नसतात, म्हणून मी पटकन बाजूला तवा ठेवून त्याच्यावर ते सारण पसरवून घेतले. असा काहीतरी जुगाड नेहमी आपल्याला करावाच लागतो. त्यानंतर की नाही रताळे पूर्ण धुवून त्याचे तुकडे करून तुपात असे कढईत वाफवले की एकदम स्वादिष्ट लागतात. रताळ्याची रेसिपी मी नक्की कधी ना कधी टाकेल. चला बाय.